श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये। मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनी मैत्रिणींनो, खरोखर श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त करायला सुरुवात करतो त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी, दुःख, संकटे जेव्हा जेव्हा येत असतात तर तेव्हा तेव्हा साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ त्या भक्ताच्या बरोबर नेहमी राहत असतात। ज्या भक्ताने स्वामींच्या सेवेला सुरुवात केलेली आहे खरोखरच त्या भक्ताचे आयुष्य स्वामींनी तारलेलं आहे। जसे की स्वामी म्हणतात, जो करील सेवा तोच खाईल मेवा। ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग निवडला त्याच्या आयुष्याचा संपूर्ण भार हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात। मग ते कधी कधी एका गुरुच्या रूपामध्ये, कधी एखाद्या आईच्या रूपामध्ये येऊन मदत करून जात असतात। कधीच आपल्या भक्ताला कोणत्याही संकटामध्ये एकटे सोडत नसतात। त्याचबरोबर प्रत्येक भक्ताला वेळोवेळी येऊन मदत मात्र नक्कीच करून जात असतात। ते कधी कोणत्या रूपामध्ये आणि कोणत्या वेळी येईल हे कोणालाही माहीत नसतं, परंतु ते कोणाच्याही रूपामध्ये येऊन आपल्या भक्ताचे नेहमीच रक्षण करत असतात। तर मित्रांनी मैत्रिणींनो, प्रत्येक भक्ताचे अनुभव हे खरोखरच खूप सुंदर अनुभव देखील असतात आणि त्या अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं देखील असते। आणि जेव्हा जेव्हा जो भक्त आपले अनुभव शेअर करत असतो तर तेव्हा त्याला स्वामी अजून सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात। त्यामुळे ज्या भक्तांना स्वामींचे अनुभव येतात त्या भक्ताने नेहमीच आपले अनुभव शेअर करावेत, त्यानंतर त्यांना अजून सुंदर अनुभव स्वामी देत असतात। मित्रांनी मैत्रिणींनो, खरोखरच स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर एक वेगळाच विश्वास, स्वतःवरचा जो आत्मविश्वास तो वाढत असतो आणि आपल्या भक्ताला नेहमीच एक वेगळी दिशा दाखवत असतात। कधीही कोणत्याही संकटामध्ये किंवा कधीही वाईट जागेमध्ये स्वामी कधीही वाईट लोकांमध्ये कधीच आपल्या भक्ताला फसू देत नाहीत। नेहमी स्वामींचं एक सुरक्षा कवच आपल्या भक्तांच्या बरोबर हे नेहमीच राहत असते। म्हणजे त्यांना कधी कधी तुम्ही देखील अनुभव घेतलेला असेल की एखाद्याला या दिशेने जायचं असतं किंवा समोर एखादा व्यक्ती आहे आणि त्याचं काम त्या व्यक्तीकडे किंवा काही कारणास्तव त्याला तिकडे जावं लागतं, तर त्यावेळेस अचानकच एक टर्निंग पॉइंट येतो आणि त्याला दुसरीकडे जावं लागतं। म्हणजे हे असते ती स्वामींचं एक सुरक्षा कवच। म्हणजे कधी कधी जी वाईट लोक असतात तर त्या लोकांपासून स्वामी अलगतच आपल्या भक्ताला नेहमी वाचवत असतात। त्यामुळे भक्तीमध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्ताचे रक्षण हे करतच असतात आणि अशी खूप लहान मोठे अनुभव देखील आपल्या भक्ताला येत असतात। तर आज मी जो तुम्हाला स्वामींचा अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खूपच सुंदर अनुभव आहे आणि आजचा जो अनुभव आहे तो पुण्यामध्ये, प्रॉपर पुण्यामध्येच राहणाऱ्या एका ताईंचा अनुभव आहे आणि हा अनुभव देखील लोकांना खूप काही शिकवून जाणारा अनुभव आहे। ताई म्हणतात की मी खूप वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आलेली नाही, परंतु मला स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर काहीच म्हणजे 2-3 वर्षापासूनच मी स्वामींच्या सेवेमध्ये आले, तरी देखील स्वामींनी त्या ताईंच्या आयुष्यामध्ये खरोखरच खूप त्यांना प्रचिती दिलेली आहे, खूप सुंदर अनुभव दिलेला आहे। आणि क्षणोक्षणी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारं वाक्य त्या ताईंच्या भोवती नेहमीच त्या ताईंना भास होत, म्हणजे त्या ताईंना असं वाटत होतं की एक अदृश्य शक्ती नेहमी आपल्या बरोबर आहे। तर चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काय काय झालं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कशा प्रकारे मदत केली, चला तर मग जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये। चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझे नाव पुष्पा आहे आणि मी राहणारी प्रॉपर पुण्याचीच आहे। माझा जॉब हा खूप दूर अंतरावर आहे, म्हणजे माझे जिथे मी राहते तिथून 30 किलोमीटर जावं लागतं आणि तिथून घरी परत 30 किलोमीटर यावं लागतं। अशा पद्धतीचा माझा जॉब आहे आणि मला घरातून जेव्हा मी बाहेर निघते तर मला 14 ते 15 तास कंटिन्यू माझं काम करावं लागतं। त्यामुळे कधी कधी खूप वेळ देखील होतो, त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची सेवा करणं होत नाही। मग मी कधी कधी अगोदर देखील जेव्हा मी स्वामींच्या सेवेमध्ये आले ना तर मी नामस्मरण स्वामींचं सदैव करायचे। श्री स्वामी समर्थ हा मंत्र माझ्या तोंडामध्ये नेहमी असायचा, परंतु जर कधी मला
वाटलं की आपण स्वामींची सेवा वगैरे करावी आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात करावी, तर ना प्रत्येक वेळी काही ना काही अडचणीही यायच्या आणि त्यामध्ये माझी सेवा थांबून जायची. असं माझ्याकडून 2-3 वेळा असं झालं की मी स्वामींच्या पारायणाचं नियोजन केलं आणि स्वामींच्या पारायणाला सुरुवात देखील केली आणि स्वामींचं पारायण करायला सुरुवात केल्यानंतर माझ्या भोवती एवढ्या अडचणी वाढल्या की ते पारायण मला अर्ध्यावरच सोडून द्यावं लागलं आणि त्यानंतर मी पुन्हा माझ्याच्याने पारायण देखील करणं झालं नाही. असं मी खूप वेळा प्रयत्न केला की आपण पारायण करावं, परंतु खूप अडचणींनी घेरल्यामुळे माझं पारायण काही झालंच नाही. परंतु स्वामी आई आहे, तिला माहीत असतं की स्वामी आईला की आपला भक्त जसा सेवा करेल तशी ती आई स्वीकार करत असते. त्यामुळे स्वामी आईनी कधीच सुद्धा मला कोणत्याही प्रकारच्या अडचणी म्हणजे जेव्हा मी जशी माझ्याकडून सेवा होती तशी स्वामींनी माझी सेवा स्वीकार केली. मग मला या गोष्टीचं देखील वाईट वाटतं की मी नामस्मरणाशिवाय दुसरी कोणती सुद्धा साधी नित्य सेवा सुद्धा मी करू शकत नाही, तरी सुद्धा स्वामी आई माझ्या पाठीशी नेहमी ठामपणे उभी असते. जशी ती म्हणते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तशीच स्वामी आई माझ्या नेहमी पाठीशी असते. मला कधीही एकटं पडू दिलं नाही. आता माझा जॉब असा आहे की 14-15 तास कंटिन्यू मला घराच्या बाहेर राहावं लागतं आणि जाताना 30 किलोमीटर जायचं आहे आणि येताना देखील 30 किलोमीटर अंतर मला पार करावं लागतं. त्यामुळे प्रवास देखील खूप मोठा असल्यामुळे मला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. तर या या जेव्हा माझा प्रवास चालू होतो ना, तर तेव्हा माझं नामस्मरण स्वामींचं चालू होतं आणि येताना जाताना माझं फक्त स्वामींचं नामस्मरण आणि हीच माझी सेवा, फक्त नामस्मरण. याच्या व्यतिरिक्त साधी नित्य सेवा सुद्धा माझ्याच्याने होत नाही. तर असं झालं होतं की माझा जो जॉब होता तो गव्हर्नमेंटचा जॉब होता आणि जॉब असल्यामुळे मी ना खूप वर्ष मला बदली करून घ्यायची होती. खूप अंतर पडत होतं, म्हणजे मला कंटिन्यू 60 किलोमीटर मला प्रवास करावा लागायचा. त्यामुळे मला जवळच माझ्या घरापासून आसपास कुठेतरी अंतरावरती मला बदली करून तिथे काम करायचं होतं. परंतु मला काही केल्याने माझं ट्रान्सफरच होईना झालं आणि मग मी म्हणजे मला खूप त्रास होत होता. घरची देखील अडचणी, त्याचबरोबर काही वाईट गोष्टी देखील माझ्याबरोबर, म्हणजे लोकांचं बोलणं, कोणाचं काय अशी, म्हणजे समाजामध्ये एकाच मताची लोकं नसतात, त्यांची मतं वेगवेगळी असतात आणि ते कधी-कधी खूप त्रासदायक देखील असतात. तर असंच माझ्या बाबतीत देखील होत होतं आणि त्यानंतर मला देखील खूप त्रास व्हायला लागला. एकतर कामाचा लोड, काम, त्याबरोबरच घरातील परिस्थिती आणि घरातील लोकं, बाहेरची लोकं काय बोलायची, त्यामुळे मला खूप त्रास व्हायला लागला. तर मग मला असं म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये येण्याचं सजेशन मिळालं. तर त्यावेळेस मग मी स्वामींच्या सेवेमध्ये आले. मग स्वामींच्या सेवेमध्ये आले म्हणजे मी काहीच सेवा नाही, फक्त नामस्मरण करायला सुरुवात झाली. अशा प्रकारे मी स्वामींच्या सेवेमध्ये आली आणि त्यानंतर मग हळूहळू असं झालं की जी काही लोकं जी माझ्याबद्दल वाईट विचार करत होती, मग ती घरातील असो किंवा बाहेरचे असो, परंतु स्वामींचं नामस्मरण जसं माझ्या मनामध्ये चालू झालं, तसं जी काही माझ्या वाईटावर असणारी लोकं ती सुद्धा आपोआप माझ्यापासून दूर होत गेली. म्हणजे कशी मी कोणालाही काहीही म्हणजे न करता, काहीही म्हणजे कोणत्याच प्रकारे मी कोणाला काहीच न बोलता देखील ती लोकं आपोआपच मला त्या लोकांचे जे चेहरे आहेत, कोणाच्या मनामध्ये काय आहे, कोणाच्या मनामध्ये काय आहे, ते स्वामी आईंनी माझ्या समोर आणले आणि तेव्हापासून मी त्या लोकांपासून आपोआपच दूर झाले. म्हणजे स्वामी आई आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीच्या विषयी काय आहे हे देखील आपल्याला माहीत नसतं, परंतु आपण पुढच्याच्या विषयी खूप चांगला विचार करतो. परंतु ती व्यक्ती आपल्याविषयी काय विचार करतात हे जेव्हा समजते ना, तेव्हा त्या व्यक्तीवरचा विश्वास निघून जातो. आणि तसंच माझ्या बाबतीत देखील झालं की ज्यांना मी आपलं म्हणत होते तीच आपल्या वाईटावरती होती. त्यामुळे स्वामी आईंनी लवकरच सावध केलं आणि त्यातून बाहेर काढलं. त्यामुळे जी माझ्या वाईटावर लोकं होती ती देखील स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर आपोआप माझ्यापासून दूर झाली. म्हणजे मी त्या लोकांचा विचार करणं सोडून दिलं आणि जी आपली आहे ती म्हणजे आपलं फक्त एवढंच ठरवलं की काम फक्त आणि कामाशीच मतलब याबाबत. मग त्यामुळे त्या लोकांचा त्रास देखील आपोआपच मला जो होत होता तो देखील कमी झाला. आणि त्यानंतर माझा जो जॉब होता तो खूप दूर दूर होता. त्यामुळे मला ना बदली हवी होती. तर मग मी कधीच स्वामी आईकडे काही सुद्धा मागितलं नाही की मला हे हवं आहे, ते हवं आहे, माझ्या या अडचणी आहेत, त्या अडचणी आहेत. परंतु स्वामी आईला माहीत असतं प्रत्येक गोष्ट, कारण श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक असतात. त्यामुळे ब्रह्मांड नायक आहेत, त्यामुळे त्यांना माहीत असते की या ब्रह्मांडामध्ये काय चाललं आहे.
कोण कोणत्या स्वभावाचा आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत जे काही घडत असते ते खरोखर जसे म्हणतात की जे घडते ते चांगलेच घडते. तर त्याचबरोबर माझ्या आयुष्यामध्ये देखील जे काही घडत गेले ते स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थितच होत गेले. तर मग त्यानंतर मी जॉबसाठी 9 वर्ष माझा जो प्रयत्न चाललेला होता कंटिन्यू, यामध्ये 9 वर्ष गेली आणि या 9 वर्षामध्ये मी खूप प्रयत्न करत होते. परंतु किती लोकांना मी अप्लाय वगैरे केलं, मला बदली करायची आहे माझ्या जॉबवरून, परंतु तेथे काहीच झालं नाही. परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर काही दिवसामध्येच म्हणजे काही वर्षामध्येच मी खूप प्रयत्न केला, परंतु तिथे देखील काही झालं नाही. अचानकच एके दिवशी ऑफिसला गेल्यानंतर मला विचारलं की तुम्हाला बदली हवी आहे मॅडम. तर म्हणजे अक्षरशः 2 मिनिटामध्ये मला एवढा आनंद झाला की मी अपेक्षा सुद्धा केली नव्हती. एवढे 9 वर्ष माझे प्रयत्न चाललेले होते, तर त्या 9 वर्षामध्ये जे काही घडले नाही ते स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अगदी 2 मिनिटामध्ये चमत्कार झाला आणि माझी बदली देखील झाली. तर मग बदली झाल्यानंतर म्हणजे खूप आनंद देखील झाला. म्हणजे जशी स्वामींच्या सेवेमध्ये मी आली ना, काही दिवसातच मला अनुभव देखील यायला लागले. जसं माझा प्रवास 30 किलोमीटरचा होता, त्यामुळे कधी कधी ना मला रात्रीचाही देखील प्रवास करावा लागायचा. एक वेळेसचा मी तुम्हाला अनुभव सांगते की मी रात्रीचा प्रवास माझा म्हणजे मी घरी येत होती, तर त्यावेळेस कमीत कमी 12 ते 12:30चा दरम्यान होता आणि खूप भीती देखील वाटत होती, कारण रस्ता एकाकी होता आणि त्यावेळेस ना कोणीच नव्हतं देखील रस्त्याने. मग त्यामुळे मला भीती वाटत होती. असं तर माझी गाडी जेव्हा येत असते जात असते तेव्हा त्या रस्त्याने जात असताना एकही वाहन नव्हतं, त्यामुळे मला देखील भीती वाटत होती आणि तो वेळ देखील रात्रीचा असल्यामुळे खूपच मी घाबरून गेलेले होते. तर स्वामींचं नामस्मरण देखील चालूच होतं. तर एक वेळेस असं झालं की एक स्त्री आणि तिच्या जवळ 2 मुलं होती, तर ती रस्त्याच्या एका बाजूला उभी होती आणि ती हात वगैरे गाडीला करत होती. तर त्यावेळेस ना म्हणजे मी गाडी माझी थोडीशी पुढे घेतली, तर त्यावेळेस मी देखील खूप घाबरलेली होते. परंतु एक स्त्री आणि 2 मुलं आहेत, त्यामुळे म्हटलं की आपला देखील थोडासा आधार होईल, म्हणून मी गाडी बाजूला थांबवली आणि त्या ताईंच्या जवळ गेले. तर त्यांना विचारलं की एवढ्या रात्रीचा प्रवास आणि तुम्ही इथे का थांबलेला आहात? तर त्यावेळेस त्या ताई बोलल्या की म्हणजे गाडी जी आमची होती तर त्या गाडीतील पेट्रोल संपलं, त्यामुळे मिस्टर पेट्रोल आणायला परत गेलेले आहेत आणि आम्हाला देखील खूप भीती वाटत आहे, आम्ही इथे उभा आहे. तर त्यावेळेस ना मला देखील का कोणास ठाऊक, परंतु त्या ताईंची खूप माया आली आणि क्यू आली, त्यामुळे मी तेथेच त्यांच्या जवळ उभी राहिली. तर त्यावेळेस मी कमीत कमी अर्धा ते पाऊण तास त्यांच्याशी गप्पा वगैरे मारत उभी राहिली. त्या ताई कोण होत्या, कोणत्या गावच्या होत्या, कुठे राहत होत्या, त्यांची माझी काही सुद्धा ओळख नव्हती. तरी देखील मी त्यांच्यासाठी माझ्या जवळचा अर्धा पाऊण तास दिला आणि त्यांच्याशी गप्पा मारत तेथेच थांबले. तर त्यानंतर त्यांचे मिस्टर आले आणि त्या ताईंना घेऊन गेले, परंतु राहिलं मी एकटीच आणि त्यावेळेस एकाकी रस्ता असल्यामुळे मी खूपच घाबरले आणि घाबरल्यामुळे मला देखील भीती वाटत होती. त्या आता ताई त्यांची दोन्ही मुलं त्यांचे मिस्टर घेऊन गेले. तर त्यानंतर मग मी माझी गाडी चालू केली, म्हणजे आता त्यांच्याबरोबरच मी देखील गेले, परंतु ते दुसऱ्या बाजूला गेले. त्यावेळेस मला देखील एवढा म्हणजे एकाकी रस्ता असल्यामुळे ना, अंधार असल्यामुळे खूप भीती वाटत होती. तर तेव्हा ना मग मी माझ्या मिस्टरांना फोन लावला आणि मिस्टर म्हणाले की काय झालं, का फोन केलेला आहे, तर अडचणीत वगैरे आहेस का? तर त्यावेळेस मी सांगितलं नाही हो, रस्त्याला कोणी सुद्धा नाही, मला खूप भीती वाटत आहे. मग थोडासा विरंगुळा म्हणून मी तुम्हाला फोन लावलेला आहे. थोड्या वेळ गप्पा वगैरे मारत मारत पुढे माझा रस्ता देखील कमी होईल. तर तेव्हा ते म्हणाले की तू घाबरू वगैरे नकोस, श्री स्वामी समर्थांवर विश्वास आहे ना तुझा, मग तू कशाला टेन्शन घेत असतेस. तर तेव्हा मग माझ्या मनामध्ये स्वामींचं नामस्मरण चाललेलं होतं. तर थोडंसं पुढे गेल्यानंतर म्हणजे त्या मिस्टरांशी बोलत बोलतच पुढे गेले. थोडा वेळ मग पुढे पुढे गेल्यानंतर काही अंतरावरच असं झालं की जे ते ताईंना त्यांचे मिस्टर घेऊन गेलेले होते गाडीवरती, तर त्यांची गाडी अचानकच पुढे पुढे होती. तर त्यावेळेसच म्हणजे एक गाडी माझ्या पुढे आली. तर ते म्हणाले की ही बघा, ही गाडी म्हणजे त्या तुम्हाला जिकडे जायचं आहे त्या दिशेने जाणार आहे, तर तुम्हाला भीती वाटत असेल तर या गाडी बरोबर जावा. म्हणजे माझ्या मनामध्ये जे होतं ते त्यांना कसं समजलं काहीही नाही, परंतु त्यांनी मला सांगितलं ही गाडी तिथे जाणार आहे. त्यावेळेस मला थोडासा आधार भेटला. मग मी आणि म्हणजे मला म्हणजे आम्ही काही ओळख वगैरे काही सुद्धा नव्हतं, परंतु एक आधार भेटला की चला दुसरी कोणतीही गाडी नाही, एकाकी रस्ता आहे, परंतु त्यामध्ये थोडासा आधार म्हणून मग मी ती गाडीच्या पाठीमागे माझी गाडी चालू केली आणि ती गाडी देखील हळूहळू जात होती, जणू काही ती देखील आम्हाला आधारच देत होते. तर अशा प्रकारे ती गाडी
आमच्या घराच्या समोरून म्हणजे जिथे आम्ही राहतो तर तिथून पुढे ती गाडी निघून गेली, तर म्हणजे घरापर्यंत ती गाडी मला घालवायला आली, तर म्हणजे मला असं वाटलं की खरोखरच ना आपल्या भक्तांची काळजी खरंच स्वामी आईला ही असतेच. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन स्वामी आई ही नेहमी आपल्या भक्ताच्या बरोबर राहत असते आणि आपल्या भक्ताला जिथे भीती वाटत असते तर तिथे सुखरूप घरी पोहोचवत असते. तर त्या पद्धतीने स्वामी आई माझ्या घरापर्यंत मला घालवायला आले आणि त्यानंतर ती गाडी तशीच पुढे निघून गेली. तर हा देखील माझा अनुभव. तर म्हणजे एवढ्या वर्षामध्ये मी खूप वर्षापासून तेथे जॉब करत होते आणि येण्या जाण्याचा जो प्रवास होता तो अशाच प्रकारचा होता. किती वेळा तरी माझी गाडी स्लिप झाली, किती वेळा तरी गाडी माझी पडली, तरी देखील कधी सुद्धा माझ्या गाडीला सुद्धा काही मोडतोड झाली नाही आणि मला सुद्धा कोणत्याही प्रकारची विजा झाली नाही, काही सुद्धा झालं नाही. प्रत्येक वेळी क्षणोक्षणी असं वाटायचं की स्वामी आई आपल्या बरोबर आहे. आणि जशी मी स्वामींच्या सेवेमध्ये आले ना तेव्हा म्हणजे कधीच कधीच असं वाटलं नाही की आपण एकटे आहोत, आपल्याला कोणाची तरी गरज आहे. आणि जेव्हा असं वाटलं की आपल्याला भीती वाटते आहे, खूप प्रवास कठीण आहे, तर तेव्हा ना स्वामी आई कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नेहमी येत असते आणि आपल्या भक्ताचं रक्षण करत असते. कधीच त्या आईंनी आपल्याला मला तर कधीच एकटं देखील सोडलं नाही. आणि हा अनुभव ना आहे ना तर असे खूप लहान मोठे अनुभव आलेले आहेत की म्हणजे माझ्या जॉबच्या म्हणजे जॉब करत असताना देखील मला कशा प्रकारे चांगलीच लोक भेटत गेली, नाहीतर कधी कधी खूप वाईट अशी लोक असतात की खूप त्रास देखील देत असतात. परंतु माझ्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्यापासून कधीच मला असा त्रास देखील झाला नाही की म्हणजे प्रत्येक वेळी स्वामींनी चांगल्याच लोकांशी गाठी भेटी होत गेल्या आणि चांगलीच लोक जोडत गेली प्रत्येक. आणि त्यातली त्यात जास्तीत जास्त मला जी भेटणारी लोक होती ती जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी होती, स्वामींवर विश्वास असणारी लोक होती, त्याचबरोबर चांगली कर्म करणारी, कोणत्या ना कोणत्या देवावरती विश्वास ठेवणारी लोकच मला भेटत गेली. त्यामुळे नेहमी माझा स्वामींच्या सेवेमध्ये आल्यापासून माझा प्रवास हा नेहमी चांगल्या लोकांशी होत गेला, संवाद चांगल्या लोकांशी झाला. त्यामुळे मला कधीच कामामध्ये किंवा कोणत्याही प्रकारे मला अडचण आलीच नाही. त्यामुळे माझा अनुभव यासाठी मी सर्वांच्या समोर मांडत आहे की माझा अनुभव जरी लहान असला तरी देखील मला सर्वांच्या समोर मांडावासा वाटला. कारण स्वामींची सेवा तुम्ही कशीही करा, कोणत्याही प्रकारे करा, मोडकी तोडकी करा किंवा तुम्हाला जशी जमेल तशी करा किंवा खूप चांगली प्रॉपर करा, परंतु तुम्ही जशी सेवा कराल तशी स्वामी आईला ती सेवा स्वीकार असते. स्वामी आईला हेच हवं असतं की तुम्ही सेवा करायला सुरुवात करा, मग जशी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने सेवा तुम्ही करा. जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये याल तेव्हा तुमच्याकडून कशा पद्धतीने सेवा करून घ्यायची आणि तुम्हाला जशी जमेल तशी स्वामी आई सेवा करून घेत असतात, परंतु त्या सेवेला नेहमी तुमच्या बरोबर राहत असतात. तुम्ही किती मनापासून सेवा करता हे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. जर तुम्ही मनापासून करत असाल सेवा तर स्वामी आई नेहमी तुमच्या बरोबर राहणार आहे. कारण स्वामींना सर्वात प्रिय हे त्यांचं नामस्मरण आहे. श्री स्वामी समर्थ मंत्र जिथे जप होत असतो तिथे स्वामी समर्थ हे नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर असतात आणि त्यामुळे कधीच आपल्या भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही. हा अनुभव ना खरोखर खूप मोठा आहे आणि या मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे. तुम्हीच विचार करा, मला कधी सुद्धा कोणती साधी नित्य सेवा सुद्धा करणं होत नाही, कधीच नाही. परंतु जशी मी स्वामींच्या सेवेमध्ये आले ना तशी माझ्या भोवती एक सुरक्षा कवच आणि एक खूपच चांगलं पॉझिटिव्ह वातावरण होत गेलं. माझ्या भोवती जी निगेटिव्ह शक्ती होती, जी वाईट लोक होती, जे काही माझ्या भोवती होतं ते स्वामींनी आपोआपच माझ्यापासून दूर केलं. त्या लोकांचे खरे चेहरे माझ्या समोर आले आणि त्याचबरोबर माझा काम, जसं मी तुम्हाला सांगितलं 14 ते 15 तास कंटिन्यू घराच्या बाहेर राहणारं माझं काम, मग त्या वेळेमध्ये खूप लोकांशी म्हणजे जो माझा जॉब होता तेव्हापासून देखील माझ्या स्वामी नेहमी माझ्या बरोबर राहिले आणि प्रत्येक वेळी जाताना येताना प्रवास करत असताना खूप अडचणींचा सामना, ज्या वेळेस माझ्या भोवती एखादं संकट येईल, दुःख येईल, अडचणी येतील तर तेव्हा तेव्हा स्वामींनी मदत ही केलेलीच आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भक्तांची नेहमी काळजी देखील करत असतात की आपण जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत असते तेव्हा ती अशीच घडत नसते, त्याला काही ना काही कारण मात्र हे नक्कीच असते. आपण एखाद्याला थोडासा वेळ देतो ना तर त्या व्यक्तीचा आपल्यावरती काहीतरी पूर्वजन्मीचं ऋणानुबंध असतात, त्यामुळे आपण त्यांना वेळ देत असतो. आपल्या आयुष्यामध्ये साधं आपल्या जवळ एखादं कुत्र जरी आलं तरी ते देखील त्याचं आणि आपलं काहीतरी बंधन हे नक्कीच असतं, त्यामुळेच ते आपल्या जवळ येत असतं.
तर नेहमी कधीच कोणतीच गोष्ट अशीच घडत नसते, तर त्याला काही ना काही कारण हे नक्कीच असते. तर माझ्या आयुष्यामध्ये जे काही माझी मोडकी तोडकी सेवा जी स्वामी स्वीकार करतात आणि मला प्रत्येक वेळी स्वामी माझ्या बरोबर राहतात, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि म्हटलं की माझा जो अनुभव आहे हे ऐकल्यानंतर जो काही भक्त आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अडचणी वगैरे आलेल्या असतील, तर ते लगेच स्वामींची सेवा वगैरे सोडून जाण्याचा त्यांचा जर विचार असेल तर तो कदाचित कदाचित हा विचार त्यांचा बदलू शकतो. कारण माझा हा अनुभव ऐकल्यानंतर त्यांना देखील असे वाटेल की आपण जरी आपल्याला जशी जमेल तशी जरी सेवा केली तरी देखील स्वामी आई आपल्या नेहमी पाठीशीही नक्कीच राहत असते. असतील काही वाईट वेळेत, असतील काही संकटे, परंतु ते गेल्यानंतर काही वाईट दिवस गेल्याशिवाय सुखाच्या दिवसाची किंमत देखील समजत नाही. कारण जे आयुष्य म्हटलं की असंच असतं, थोडंसं दुःख असतं, थोडीशी संकटे असतात, समाधान असतं, सुख असतं, आनंद असतं, यानेच जीवन भरलेलं असतं. त्यामुळे काही दुःखाचे क्षण निघून गेले तर सुखाचे क्षण तेवढेच पवित्र असतात. त्यामुळे नेहमी ईश्वरावरती, भगवंतावरती, ज्या भक्ताची आपण सेवा करत असतो त्यांच्यावरती विश्वास ठेवणे हे मात्र तेवढेच गरजेचे असते. तर माझा हाच अनुभव आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. आणि जेव्हा जेव्हा स्वामींची सेवा करतात, जो भक्त सेवा करत असतो ना त्याला कोणता ना कोणता अनुभव हे नक्कीच स्वामी देत असतात. प्रत्येक भक्ताचे वेगवेगळे अनुभव असतात. मला देखील कधी कधी खूप आश्चर्य वाटतं की स्वामींची लीला खरोखरच खूप अगाध आहे. असा एकही भक्त नाही की त्याला स्वामींनी सेम टू सेम अनुभव दिलेला आहे. प्रत्येकाचा जसं एकच म्हणजे प्रत्येकाला देवाने जशी माणसाची घडण केलेली आहे, म्हणजे जसा घडवलेला आहे, परंतु प्रत्येकाचे चेहरे, रंग, रूप, आकार हा वेगवेगळा आहे. प्रत्येक आपापल्यामध्ये खूप सुंदर आहे. त्याच पद्धतीने स्वामींची लीला खरोखरच खूप आगाध आहे. कारण प्रत्येक भक्ताचे जेवढे अनुभव वेगवेगळे असतात ना, तेवढा मला देखील खूप आनंद होत असतो. कारण स्वामींची लीला खरोखरच खूप आगाध असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. खूप काही शिकवून जाणारा होता. आयुष्यामध्ये जसं काही जशी परिस्थिती आहे तसं जरी तुम्ही सेवा केली, काम करत करत, प्रवास करत करत जशी तुम्हाला घडेल त्या पद्धतीने जरी तुम्ही नामस्मरण केलं तर स्वामी आई सर्व काही स्वीकार करत असतात. कारण स्वामी आईंना आपले भक्त हे सर्व समान असतात. त्यामुळे जशी जमेल त्या पद्धतीने सेवा करायला तर सुरुवात करा. कारण सेवा केलेली कधी सुद्धा वाया जात नाही. कोणतेच कर्म वाया जात नाही. मग ते चांगले असो किंवा वाईट असो, प्रत्येक कर्माचा लेखाजोखा हा केला जात असतो. त्यामुळे तुम्ही जशी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने सेवा करायला सुरुवात करायची आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते. तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे. तुमच्या अनुभवातून काही लोकांना आधार भेटेल किंवा काही लोक स्वामी सेवेत येतील तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्याचबरोबर भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच ज्या भक्तांना अनुभव येतात ना तर ते भक्त खरोखरच खूप पुण्यवान असतात. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा, नेहमी हसत राहा, खुश राहा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.